हॅलो, वेलकम बॅक विथ ट्रॅव्हल विथ हार्ट. तर आज मी चालली आहे टर्कीमधल्या इस्तानबुल या देशामध्ये. तर सगळं चेक इन झालेलं आहे आणि मी फ्लाईटमध्ये पण बसलेली आहे. मी बुक केले होते टर्किश एअरवेज आणि फ्लाईट खूप कम्फर्टेबल आणि सगळंच खूप छान आहे इथलं. मला त्यांनी खूप चांगलं फूड सर्व केलं होतं. ऑब्व्हियसली मी व्हेजिटेरियन असल्यामुळे आय हॅड नो ऑप्शन, बट फूड खूप चांगलं होतं फ्लाईटमधलं. आणि सगळ्यात मस्त एक्सपिरियन्स जो आला मला ह्याच्या बाबतीत, की ते फूड आणि सगळ्या गोष्टी खूप लवकर सर्व करतात. त्याच्यानंतर सगळे लाईट्स ऑफ होतात आणि मग तुम्हाला पीसफुली आराम करायला ते वेळ देतात. अजिबात आवाज नाही, काही नाही. आणि एअरक्राफ्ट म्हणजे स्टाफ पण खूप छान होता. सगळ्यात मेन म्हणजे त्यांनी लँडिंग आणि टेक ऑफ ऑन टाईम होतं. मुंबई एअरपोर्टला जाम गर्दी होती, पण माझं सगळं एक्स्ट्रीमली वेळेत झालं आणि मी एअरपोर्टला खूप वेळेत पोहोचले आणि तिकडनं मी हॉटेलवरती गेले. मी 4 दिवस आता ह्या रूममध्ये राहणार आहे. काय सांगू तुम्हाला, मी तुम्हाला म्हणाले होते की मी इस्तानबुलमध्ये आले आहे आणि मी आता ह्या हॉटेलमध्ये 4 दिवस राहणार आहे. तर येण्याचं कारण असं होतं की मी एका बिझनेस ट्रिपसाठी आले होते आणि मी विचार केला होता की इथे फिरून तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवाव्या किंवा सगळ्या गोष्टी कराव्या. पण बिझनेस ट्रिप इतकी हेक्टिक होती की मी सकाळी ऑलमोस्ट 7 वाजता जायचे आणि त्याच्यानंतर मला हॉटेलवरती यायला साधारण 12-1 व्हायचे. त्यामुळे मला फिरण्यासाठी अजिबातच वेळ मिळाला नाही. पण नंतर मी विचार केला की ॲटलिस्ट जेवढ्या केवढं आम्ही बाहेर लंचला जातो आहे किंवा डिनरला जातो आहे तेवढ्या तरी गोष्टी शूट कराव्या आणि तुम्हाला दाखवाव्या. आणि आज माझा फायनली चेकआउटचा दिवस आलेला आहे आणि मी आता परत पुण्यासाठी रवाना होत आहे. आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवते माझं रूममधून कसं आहे. मी थांबले होते शेरिटनमध्ये. हा काहीसा व्ह्यू आहे माझ्या रूममधून. हा ऑलमोस्ट ह्या हॉटेलचा जवळ आहे इंडस्ट्रियल एरिया. म्हणजे जसं आपल्या पुण्यामध्ये खराडी किंवा हिंदवडी किंवा मगरपट्टा हा रोड आहे, एरिया आहे, तसं यांचा पण इथला एरिया आहे की जिथे सगळे इंडस्ट्रियल किंवा बिझनेस गोष्टी आहेत. मोस्टली फायनान्स हब्स वगैरे इथे आहेत. आणि बाकी मी आत्ता जिथे राहत आहे तिथून माझा साधारण ऑफिसचा जो रूट होता तो साधारण 1 किलोमीटर होता. पण इथे ऑलमोस्ट सगळे जे 5 स्टार हॉटेल्स असतात ते हॉटेल्स इथे होते. मला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असं नाही म्हणता येणार, पण असं झालं की म्हणजे ह्यांचं टेम्परेचर आता आपल्याला माहितीच आहे. आपल्याला पुण्यामध्ये जास्तीत जास्त खाली टेम्परेचर जाण्याची सवय जी आहे ती साधारण 13 किंवा 14 डिग्री सेल्सिअस इतकीच असते. पण ह्यांचं टेम्परेचर मी ज्या दिवशी आले तेव्हा मी ॲक्च्युली वेदर फोरकास्ट बघितला होता, पण मी बाहेर पडले आणि मला असं झालं की बाप रे, पाऊस पडत होता आणि
इतकं घाणेरडं विंडी होतं, त्यामुळे मला इतकं असं झालं की बापरे, म्हणजे पोटामध्ये अक्षरशः मला असं वाटलं मी पूर्ण फ्रीज होते का काय. पण सामहाऊ त्यांचे जे कॅब्स असतात किंवा हॉटेल्स किंवा आपण कुठल्याही एरियामध्ये गेलो अपार्ट फ्रॉम रोड, तर त्यांच्याकडे ऑब्व्हियसली हीटर्स असतात, त्यामुळे मला एवढा त्रास झाला नाही. पण जेव्हा रोडवरती जात होते तेव्हा बापरे, आता तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की ऊन आहे, पण ते ऊन बोचत नाही. आपलं जसं त्रास होतो आपल्याला तसं होत नाही, ते ऊन जाणवतसुद्धा नाही. जरी खूप सनी दिवस असला किंवा वाटत असलं त्यांच्या इथे, तरी पण मला वाटत, म्हणजे मला तरी काही फरक पडला नाही. पण आपल्यासाठी एक ड्रास्टिक चेंज हा होतो की हॉटेलमध्ये असताना अगदी म्हणजे अगदी असं टेम्परेचर नॉर्मल असतं की बापरे, म्हणजे तुम्ही नॉर्मल कपड्यामध्ये विदाऊट तुम्हाला थर्मल वेअर्स किंवा जॅकेट्समध्ये तुम्ही आरामात थांबू शकता. आणि जसं तुम्ही एखादं जरी पाऊल तुम्ही बाहेर टाकलं किंवा हॉटेलच्या दारापाशी जरी आला तरी ड्रास्टिक चेंज होतो. त्यामुळे कदाचित काही लोकांना त्रास होऊ शकतो किंवा वातावरणामध्ये बदल झाल्याने त्यांना मे बी हे होऊ शकतं, काही सर्दी खोकला किंवा ताप या गोष्टी येण्याचे चान्सेस आहेत. थँकफुली माझ्याबरोबर असं काही झालं नाही आहे. आणि अर्थात आपण इंडियन असल्यामुळे आपल्या बॉडीला तितकी सवय असते की आपण तेवढ्या गोष्टी सहन करूच शकतो. त्यामुळे मला तरी इतकं काही प्रॉब्लेम आला नाही त्याच्यासाठी ना आहे. पण मी प्रिकॉशन घेतले होते आणि मी म्हटलं होतं की आपल्या 2-4 साध्या टॅबलेट्स घेऊन जाव्या ज्या आपण रेग्युलरली ताप किंवा सर्दी खोकल्यासाठी वापरतो. पण अशी वेळ आली नाही माझ्यावरती आणि थँकफुली मला काही हे झालं नाही. पण हां, मात्र दिवस हेक्टिक होता. पण जेव्हा आपण बाहेर जातो त्यांचं म्हणजे काय म्हणतात चालायला वगैरे इतकं छान आणि सुंदर आणि प्लेझंट वातावरण आहेत ना. आणि मी आत्ता एशियन साईड, म्हणजे तुम्हाला माहिती असेल टर्कीबद्दल, तर टर्की हे म्हणजे इस्तानबुलमधलं जे इस्तानबुल आहे ते अर्ध युरोपियन आणि अर्ध एशियन साईड आहे. तर काही लोक युरोप साईडला राहतात तर काही लोक एशियन साईडला राहतात. तर त्यांना एक ब्रिज कनेक्ट करतो आणि तिथे म्हणजे 2 प्रकार, एक ब्लॅक सी आणि एक मेडिटेरेनियन सी, असे 2 प्रकार आहेत. तर म्हणजे आश्चर्य म्हणायचं तर बघा किती मला इतकं कुतूहल वाटलं या गोष्टीचं की दोन्ही समुद्र एकत्र होतात पण दोन्ही वेगवेगळ्या दिशेने वाहतात. म्हणजे खूप कौतुकास्पद आहे की खालचा म्हणजे काय म्हणतात त्याला, नॅचरल गोष्टी कशा काय अशा वर्क होऊ शकतात ह्याचं म्हणजे कल्पना देखील करवत नाही मला. दोन्हीही बाजू जास्त आवडल्या आणि सिटी खूप लाईव्हली आहे, खूप छान वाटलं. ब्रिजेस खूप चांगले आहेत, लोक खूप चांगली आहेत. त्यामुळे मला खूप म्हणजे असं एकटं वाटलं नाही. कारण की तुम्हाला माहितीच आहे मी कधी एकटी ट्रॅव्हल करत नाही, माझ्याबरोबर कायम ऋषिकेश असतो या सगळ्या गोष्टींसाठी. आणि पण ह्यावेळेस मी ठरवलं होतं की म्हणजे माझ्याकडे काही पर्यायच नव्हता की मला बिझनेस ट्रिपसाठी येण्यासाठी एकट्याने ट्रॅव्हल करणं मस्त होतं. तर मग मी घाबरले होते थोडीशी, पण असं काही वाटलं नाही कारण की लोकं खूप चांगली होती. इवन माझ्याबरोबर माझे कलिग्स होते. पुण्यावरनं मी एकटे किंवा इंडियातून एकटीच मी होते, बाकी सगळे बाहेर देशातून येणार होते. तर हा होता माझा भारताबाहेरचा प्रवास, एकटीचा पहिल्यांदा. आणि असेच अनेक प्रवास कदाचित मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरचे व्हिडिओ कंटिन्युअस बघत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली आम्ही काय एक्सपिरियन्स करतो आहे. आणि मे बी म्हणजे आता मी इथून निघणार आहे, इथून मी डायरेक्ट एअरपोर्टवरती जाणार आहे. मला कदाचित व्लॉग एंड करता येणार नाही. मी मे बी पहाटे वगैरे मुंबईला पोहोचेल. मुंबईवरनं माझी फ्लाईट होती आणि आता परत मी मुंबईलाच जाणार आहे. तर मी हा व्लॉग इथे सेंड करते आणि असंच तुम्ही व्लॉग बघत राहा. किंवा तुम्हाला जर आमचे व्लॉग खरंच खूप आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा चॅनलला. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.